नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 2 दिवसांपूर्वी निशाणेबाजीत कांस्य पदक जिंकून या प्रकारात भारतासाठी पहिली ऑलिम्पिक पदक विजेती ठरण्याचा बहुमान प्राप्त करणाऱ्या मनू भाकरने आता मिश्र दुहेरीतही सरबजोत सोबत खेळताना 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले। एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके प्राप्त करणारी मनू भाकर स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिली खेळाडू ठरली आहे। यापूर्वी नॉर्मन प्रिचार्ड या इंग्लिश खेळाडूने 1900 मध्ये याच पॅरिस मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके प्राप्त केली होती। त्याने त्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असले तरी भारत त्यावेळी इंग्रजांची वसाहत होता आणि नॉर्मन प्रिचार्ड हा देखील इंग्लिश खेळाडू होता। त्यानंतर तब्बल 125 वर्षांनी एकाच स्पर्धेत 2 पदके प्राप्त करणे उच्च भीम पराक्रम मनू भाकरने केलाय। मनू भाकर आणि सरबजोत या जोडीने कांस्य पदकाच्या लढतीत आपल्या कोरियन प्रतिस्पर्ध्यांवर 16-10 असा सहज पराभव केला। याशिवाय नेमबाजीत एका ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला 2 पदके प्राप्त होण्याचा योग तब्बल 12 वर्षांनी आलाय। 2012च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये विजय कुमार आणि गगन नारंग यांनी भारतासाठी पदके जिंकली होती। विशेष म्हणजे मनू भाकर ज्या स्पर्धेतील विशेषज्ञ समजली जाते ती 25 मीटर एअर पिस्तूल स्पर्धा अजून व्हायची आहे। या स्पर्धेत मनूला अजून एक पदक जिंकण्याची चांगली संधी आहे। 25 मीटर एअर पिस्तूल ही मनू भाकरची आवडती स्पर्धा आहे। याच प्रकारात यापूर्वी तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 2022 साली रौप्य पदक प्राप्त केले होते, तर पुढच्याच वर्षी याच स्पर्धेत तिला सुवर्ण पदक मिळाले होते। थोडक्यात काय तर आपल्या पहिल्या यशापासून विक्रमाला गवसणी घालणाऱ्या मनू भाकरला न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक कामगिरी करण्याची अजून एक मोठी संधी आहे आणि तिचा वाढता आत्मविश्वास पाहता कदाचित आपल्या या यशाला ती सुवर्ण मंडित करू शकते। तसे झाल्यास भारतासाठी तो एक मोठा ऐतिहासिक प्रसंग असेल। काही वर्षांपूर्वी जो भारत ऑलिम्पिक मध्ये एखादे पदक मिळाले तरी समाधान मानत होता, तोच भारत आज एकाच स्पर्धेत एकाच खेळाडूने 2 नव्हे तर 3 पदके प्राप्त करण्याची आशा बाळगत असेल तर किमान क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत तरी मेरा देश बदल रहा है हे विधान सत्य ठरेल यात शंका नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।